नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। स्वतःला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा व इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। कपाशीवरील बोंडसण व बोंडअळीने जास्त नुकसान झालेल्या क्षेत्रातील नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा तसेच प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी आज पुसदा, गोपाळपुरा, कठोरा या दौऱ्यादरम्यान दिलेत। पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी आज पुसदा, कठोरा व गोपाळपूर या गावांना भेट दिली व गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। पालकमंत्री यांनी कठोरा येथील स्थानिक शेतकरी बांधवांच्या शेतात जाऊन बोंडसह व बोंडअळीग्रस्त कपाशी पिकांची क्षेत्रांची पाहणी केली। ह्यानी काय होतंय सरकी खाते मॅडम, पहिले सरकी घुसते ती आणि कापूस निघत नाही का? हे भाजी हे चढलेले हे बोंडसळ मॅडम, हे आहे ना, फुटतच नाही हा कापूस। हा कापूस कोणतोही कापूस निघते ना, हे ना पाणी आणि बॅक्टेरियल सगळं प्रॉब्लेम हे आहे ना, त्याच्यातलं फक्त हे निघत नाही, लवकर निघत नाही, मजुराला वेस्टरीला खूप त्रास होतो। म्हणजे करा काय वडीला मला तर उपाय काय आपल्याला आता मॅडम त्याच्यात काहीतरी आता म्हणजे शेतकऱ्याला मार्गदर्शन करायला पाहिजे। दोन्ही गोष्टी पाहिजे मॅडम, शेतकऱ्याला मार्गदर्शन आमच्याकडून व्हायला पाहिजे, ते आमचं चालू आहे आमच्या लेवलला, परंतु त्याच्यासोबत काय पाहिजे, त्याच्यासोबत मदत पण पाहिजे। आणि शेतकरी आपण जे फवारे मारतो ते आणि या झालेल्या पिकांच्या नुकसानाबाबत शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री यांच्यासह सर्व यंत्रणांकडे पाठपुरावा करण्यात येईल व महाविकास आघाडी शासन खंबीरपणे शेतकरी बांधवांच्या पाठीशी आहे, असेही यावेळी त्या म्हणाल्या। तसेच गोपाळपूर आमला रस्ता तात्काळ पूर्ण करण्यासाठी व या गावांना जोडणाऱ्या अधिकाधिक रस्त्यांचे प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले। तसेच या ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी पायाभूत सुविधांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असेही यावेळी म्हणाल्या। कठोरा येथे जनावरांच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे व स्थानिक पोलिसांकडून सहकार्य मिळत नाही। याकरिता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या प्रकरणाचा तात्काळ छडा लावावा व चोऱ्यांचे प्रकार तात्काळ थांबावेत, असे निर्देश पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दिलेत। परिस्थिती खरोखर चिंताजनक आहे। या ठिकाणी आज कृषी अधिकाऱ्यांसोबत देखील आम्ही बोललो। एक वेचना एक वेळा झालेला आहे आणि दुसऱ्या वेचण्यामध्ये हे बोंड आता इतके खराब झालेले आहेत की तो कपास निघेल की नाही निघेल अशी परिस्थिती नक्की आहे। या सगळ्या विषयाचं आता परवाचं जे कॅबिनेट राहील त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच याच्यावर वाचा फोडू आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याचा मानस हा आम्हा लोकांचा आहे, महाविकास आघाडीचा आहे। त्या अनुषंगानं परिस्थितीचा सर्वे आणि काय निर्णय होतो ते बघून नक्कीच शेतकऱ्याच्या पाठीशी महाविकास आघाडी उभी राहील अशी आश्वासन आम्ही तुम्हाला करतो।
संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळेस सर्व जिल्हा आणि तालुका स्तरावर लग्न कार्यास 500 लोकांची परवानगी देण्यात यावी याकरिता धरणे आंदोलन करण्यात येत आहे. अशा विविध मागण्यांना घेऊन विवाह संघर्ष कृती समिती तसेच अमरावतीतील सर्व व्यावसायिक मंडप, डेकोरेशन, कॅटर्स, लाईट, साऊंड, मंगल कार्यालय, इव्हेंट, बँड, घोडेवाले, जनरेटर व लग्न कार्यास लागणाऱ्या व्यावसायिक लोकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेत. नहीं साहब, ऐसा कुछ नहीं है. हम तो ही हम प्रथम नागरिक है. हम बेरोजगार तो तुम बेरोजगार. तुम्ही का नाही याच्या वेळेस थोडं आरामात घ्यायचं. बरोबर का? ठीक है. विगत 8 माह से कोरोना महामारी के कारण पूरे देश में लॉकडाउन लगा है. महामारी का स्वरूप देखते हुए सब अपने घरों में बंद थे, लेकिन विगत 2 माह से कोरोना की महामारी का प्रकोप कम हुआ है. केंद्र शासन ने अनलॉक की प्रक्रिया शुरू की है, जिसके अंतर्गत पूरे राज्यों ने एयरलाइंस को फ्री यानी फ्लाइट में परमिशन हो गई, रेलवे शुरू हो गई, एसटी शुरू हो गई, बार शुरू हो गई, होटल शुरू हो गए. हर चौराहा, हर रास्ता भरा पड़ा है. लेकिन महाराष्ट्र शासन ने विवाह संस्था को अभी तक 50 के ऊपर परमिशन नहीं दिया. इस 50 लोगों में भी वर वधू, बाराती, बैंड वाले, घोड़ी वाले, आचारी, कैटरिंग, डेकोरेशन, साउंड वालों को मिला के परमिशन दी है, जिसमें कि शादी होना संभव नहीं है. विवाह यह संस्थान से तकरीबन अमरावती जिले में 1.25 लाख लोग प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूप से जुड़े हैं. हमने इसके पहले 2 बार निवेदन दिया है, सितंबर महीने में, अक्टूबर महीने में, सरकार को कि कम से कम 500 लोगों की परमिशन दे, लेकिन सरकार अभी तक सोई है, यह इस पर ध्यान नहीं दे रही है. विगत 2 माह में हमारे व्यवसाय से जुड़े हुए 17 लोगों ने आत्महत्या की है. सरकार या तो हमें मरने की परमिशन दे या तो रोजगार की परमिशन दे. इसके लिए आज हम पूरा महाराष्ट्र राज्य लेवल पे एसोसिएशन की तरफ से यह आंदोलन का, धरना आंदोलन का आयोजन किया गया. कलेक्टर के माध्यम से हम राजा तक यह मुख्यमंत्री तक ये बात पहुंचाना चाहते हैं कि वह कृपया हमें परमिशन दें. जगामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ज्या पद्धतीने वाढला आणि त्यानंतर लॉकडाऊन आणि त्यानंतरचं अनलॉक या काळामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये सगळ्यात पवित्र असं जो संस्कार आहे त्याला आम्ही लग्न संस्कार म्हणतो. तर याच्यामध्ये लॉकडाऊनमध्ये तर एकही संस्कार झाला नाही, पण अनलॉकमध्ये काही ठिकाणी आम्ही परवानगी दिली. 50 लोकांची परवानगी देऊन लग्न करावं असं शासनाच्या ज्या मार्गदर्शन तत्त्व होतं त्यानुसार आम्ही परवानगी दिली. परंतु लग्न संस्कारावर आधारित अनेक उद्योग आपल्या भारतामध्ये आहेत. मग अगदी ते घोडेवाल्यापासून तर कॅटरिंगवाल्यापर्यंत, मेकअपवाल्यापासून तर शयनाईवाल्यापर्यंत असे सगळे व्यवसाय आहेत. ते व्यवसाय करणारे जेवढेही कामगार असो त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे. आज या अमरावती शहरामध्ये विवाह संस्कृती संदर्भातले सर्व लोक धरण्यावर बसलेले आहे. आज मी या ठिकाणी त्यांची सर्वांची भेट घेतली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि या समस्या मी राज्य आणि केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण करेन. मी त्यांच्या या सर्व सत्याग्रहामध्ये मी त्यांच्यासोबत आहे आणि लवकरात लवकरच आपण 500 लोकांची परवानगी द्यावी अशी विनंती मी राज्य आणि केंद्र सरकारला करतो. हा विषय
फ्रान्सचे राष्ट्रपती एम्युअल मॅक्रॉन यांच्यावर हजरत मोहम्मद पैगंबर मुस्लिम समाजाचे विश्व धर्मगुरूवर अश्लील भाषा केल्याचे फ्रान्सचे राष्ट्रपती एम्युअल मॅक्रॉनवर भारतीय दंडाप्रमाणे गुन्हा दाखल करावे आणि यांना भारतात येण्याकरिता बंदी घालावी याकरिता राजवीर जनहित संघटना यांच्याद्वारे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। मुस्लिम समाजाचे विश्व धर्मगुरू हजरत मोहम्मद पैगंबर यांच्यावर फ्रान्सचे राष्ट्रपती एम्युअल मॅक्रॉन यांनी अश्लील भाषेचा उपयोग केल्याने समस्त भारताचे तसेच विश्वस्तरावर मुस्लिम समाजाची भावना दुखावली असून फ्रान्सचे राष्ट्रपती एम्युअल मॅक्रॉनवर भारतीय दंड कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात यावे। तसेच फ्रान्सचे राष्ट्रपती एम्युअल मॅक्रॉन यांना भारतामध्ये येण्याची सक्त बंदी घालण्यात यावी। असे न झाल्यास मुस्लिम समाजाच्या वतीने यांच्या विरोधात तीव्र जन आंदोलन सुरू करू असे निवेदन राजवीर जनहित संघटना महाराष्ट्र राज्याद्वारे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। चला जल्दी इधर आ। फोटो बताओ, पहले फोटो बताओ। चलो 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 मैं रहमत खान राजवीर जनहित संगठन का संस्थापक अध्यक्ष। आज माननीय जिलाधिकारी साहब के माध्यम से भारत के प्रधानमंत्री और राष्ट्रपति को हमने निवेदन भेजा है और उस निवेदन में कहा है कि फ्रांस के जो राष्ट्रपति है एम्युअल मैक्रॉन, इन्होंने हुजूर हज़रत पैगंबर इनके बारे में अपशब्द किया, आपत्तिजनक पोस्टर लगाए अपनी बिल्डिंगों पर और उसमें अपशब्द बोलने की वजह में हमारे मुसलमान लोगों समाज की भावनाओं को दुख पहुंचा है। इस वजह से इसी तरह उनके दुख का एहसास करके और हज़रत मोहम्मद पैगंबर इनके बारे में अपशब्द बोलने वाला माइक्रॉन इसके खिलाफ आज हमने यहाँ निवेदन दिया और उनको निवेदन के अंदर में स्पष्ट लिखा है कि माइक्रॉन का भारत में आना बंदी करे और उसके ऊपर भारतीय दंड प्रमाणे कायदेशीर कार्रवाई करे, यही हमारा बोलना है। जलवाहिनी लिकेज झाल्यामुळे बडनेरा येथील होली क्रॉस शाळेजवळ रस्त्याच्या कडेला दलदल निर्माण झाल्यामुळे गॅस सिलेंडर वाहतूक करणारा ट्रक जात असताना या दलदलीमध्ये फसला, त्यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण झाली होती। मनपा प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन मुख्य रस्त्यावरील लिकेज असलेल्या जलवाहिन्यांची दुरुस्ती करावी। अमरावती मनपामधील झोन क्रमांक 4 बडनेरा येथे ठिकठिकाणी जलवाहिन्या लिकेज असल्याचे सिटी न्यूजने बातमी माध्यमाद्वारे मनपा प्रशासनाच्या निर्देशनास आणून देण्याचा प्रयत्न केला, मात्र कुंभकर्णी झोपेतून लवकरच जागे होईल ते मनपा प्रशासन कसले। जलवाहिनी लिकेज झाल्यामुळे बडनेरा येथील होली क्रॉस जवळील रस्त्याच्या कडेला दलदल निर्माण झाले आहे। जीवनावश्यक गॅस सिलेंडर वाहतूक करणारा MH31W7019 हा ट्रक जात असताना जलवाहिनी लिकेज असल्यामुळे झालेल्या दलदलीमध्ये ट्रक फसला, त्यामुळे गॅस सिलेंडर वाहतूक करणारी यंत्रणा ही बराच काळ खोळंबली, तर वाहतुकीला ही अडचण निर्माण झाली होती। तरी मनपा प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन मुख्य रस्त्यावरील लिकेज असलेल्या जलवाहिन्यांची दुरुस्ती करावी व भविष्यात होणारा अनर्थ टाळावा एवढीच अपेक्षा आहे। क्या तकलीफ हो? अच्छा, वहाँ पे 11 बजे भी आए तो चल जाता, 11 के बाद अपनी दूध डेयरी है ना, जहाँ से दही हुई थी बाजार में, ये दुर्गा माता के पास की
दादा एक मिनट। वहाँ पे किसी को भी पूछेंगे तो दिखते ही बडनेरा झोन क्रमांक 22मध्ये अनेक अशा तक्रारी होत्या की पाईपलाईन फुटलेल्या आहेत आणि पाणी भरपूर वाया जात आहे। असाच एक प्रकार येथील होली क्रॉस शाळेसमोर घडलेला आहे। इथे पाईपलाईन लिकेज झाल्यामुळे इथं एक पाण्यात अशी दलदल तयार झाली आणि तिथं एक जीवनावश्यक असलेले गॅस सिलेंडरचा ट्रक फसलेला आहे। त्या संदर्भात आपण येथील एक ड्रायव्हर आहेत शिवलाल भाऊ, त्यांना सुद्धा यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। शिवलाल भाऊ, कसं काय झालं हे? गाडी घेऊन येऊन आलो होतो, हे इथं हे ओलं होतं, ही गाडी इथून जात होती तर बस एकदम फसूनच गेली तिथं। हे कशामुळे फसलं हे ओलं होतं, इथं नळाचं काय पाईप फुटलेला आहे का काय, तर गाडी फसून गेली इथं। नळाचा पाईप लिकेज झालेला आहे, त्यामुळे इथं अशी दलदल निर्माण झालेली आहे। आपण माझ्या मागे बघू शकता ट्रक पूर्णपणे फसलेला आहे आणि यांना काढण्यासाठी हे प्रयत्न करत आहेत, मात्र अजूनही त्यांना ट्रक काढण्यात यश आलेलं नाही। महानगरपालिकेने याकडे लक्ष द्यावं। याआधीसुद्धा सिटी न्यूज चॅनलने बऱ्याच अशा बातम्या पाईपलाईन लिकेज असल्याबद्दल प्रकाशित केलेल्या आहेत, मात्र महानगरपालिका प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्यामुळे कोणतेही लक्ष या बाबीकडे देत नसल्याचं दिसून येते। बडनेरावरून मच्छिंद्र भाटकर, सिटी न्यूज, अमरावती। श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट अमरावतीद्वारे डॉक्टर राजेंद्र गवई यांनी 25 जुलैपासून झालेल्या सर्व सभांचे तसेच 5 वर्षाचे ऑडिट रिपोर्ट हे चॅरिटी कमिशनरकडे पाठवून तपासावे आणि याच कालावधीत सर्व जमा खर्चांचा हिशोब यांचे सर्टिफिकेट द्यावेत, याकरिता पत्रकार परिषद घेण्यात आली। संपला नाही, समजला नाही की या 80 लोकांपैकी एखाद्याने आत्महत्या केल्यानंतर मी जाऊ का नंतर, यांना जाऊ द्या ना। हे जे 80 लोक आहेत, मी इन्सिडेंट्स सांगतो, 80 इन्सिडेंट्स झालेले आहेत की ट्रस्टनी कर्मचाऱ्यांना पगार दिला नाही, आत्महत्या केल्यावर सगळे अंदर जातात। मुद्दा फार आहे, म्हणजे मला सांगण्यात आलं हे जे काही तज्ञ आहेत त्याच्यात, यांनी ते मला सांगण्यात आलं की 2 पैकी 1 पर्याय तुम्ही निवडा आणि 2 दिवसात निवडा। माझी तिकीट कालची तत्काळ माझी तिकीट कॅन्सल झाली, म्हणजे माझी तिकीट आहे अजून कोणी बसलं नाही त्याच्यामध्ये, रिफंड पण नाही केला मी। मला सांगण्यात आलं की निर्णय 2 दिवसात घ्या, एक तर राजीनामा देऊन बाजूला व्हा, तुम्ही रूटचेच कारण तुमचा काही संबंध नाही, किंवा यांच्या बाजूने लढा। दादासाहेबांनी सांगितलं की समाजासाठी लढलं पाहिजे आणि दादासाहेब तर आपल्या ठिकाणी आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे अन्यायासोबत अन्याय जर तुम्ही सहन करत असाल तर तेवढेच पापी तुम्ही सुद्धा, जेवढे ट्रस्टी पापी आहे तेवढं आम्ही सुद्धा पापी आहे। ठीक आहे, घरची गोष्ट आहे, पण संजयजी, ठीक आहे आपण पत्रकार लोक आहात, आपण प्रश्न विचारले पाहिजे, पण संजयजी आज 6 वर्ष मी अपमान सहन करीत आहे, 6 वर्ष, आणि मला 1 पैसा या संस्थेकडून मिळालेला नाही। जर मला या संस्थेपासून काही मिळाली असेल तर केवळ बदनामी आणि बदनामी। गावात जातो तुमच्या संस्थेमध्ये आमचे 100 रुपये कमी होत नाही, गावात जातो तुमच्या संस्थेमध्ये कार्यकर्त्याच्या मुलांना नोकरी लागत नाही, गावात जातो तर आम्हाला जर आम्ही चांगलं वागलं नाही, संस्थेची हाजी केली नाही तर बदली केली जाते। आम्ही तुमचा प्रचार का करू, आम्ही तुमच्या रिपब्लिकन पार्टीमध्ये का राहू? या संस्था तुमच्या आहेत, एक तर तुम्ही तुमच्या बहिणीच्या विरुद्ध आवाज लढवा किंवा मग तुम्ही त्याच्यासोबत भागीदार आहे असं आम्ही समजू। तरी सुद्धा मी 7 वर्ष थांबलो। माझा भाचा करण राजेश अर्जुन याला अध्यक्ष बनवलं, तो अध्यक्ष झाल्यानंतर डॉक्टर WP राऊत यांचं निधन झालं, 9ची बॉडी 8ची झाली, 9ची बॉडी 8ची झाली। मग त्याच्यानंतर त्यांनी बाळासाहेब आढाव यांच्याकडून बळजबरीने राजीनामा दिला, बळजबरीने राजीनामा दिल्यानंतर सेक्रेटरी पद खाली झालं, सेक्रेटरी पद खाली झाल्यानंतर मी आई साहेबांना आणि बहिणींना भेटलो 5 वर्षापूर्वी की सेक्रेटरी पद खाली झालेलं आहे। मला भाच्याचा, म्हणजे जो माझ्यापेक्षा 20 वर्षांनी लहान आहे, त्याच्या हाताखाली काम करायला कसलीही खर्च, कसलीही लाज, कसलीही शरम होणार नाही, मला सेक्रेटरी पद देण्यात यावं। आई साहेबांनी, ताई साहेबांनी, आमच्या जावयाने ते नाकारलं, तो मी अपमान सहन केला। या 5 वर्षाच्या काळामध्ये अनेक लोक माझ्यापर्यंत आले
की आम्हाला नोकरी द्या. मी ताई साहेबांकडे घेऊन गेलो, आई साहेबांकडून गेलो, माझा कोणताही कर्मचारी लावला गेला नाही. या 5-6 वर्षाच्या काळामध्ये मी अनेक वेळा फार्मसीच्या ॲडमिशन, इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन्स घेऊन गेलो, त्यांनी तो लावला नाही. या 5-6 वर्षाच्या काळामध्ये मी अनेक वेळा बदल्यांसाठी गेलो, ताईनी, आईनी, जावयानी माझं ऐकलं नाही. आता ठीक आहे, त्याच्यानंतर मग 2 वर्षानंतर करण हा अमेरिकेत गेला आणि अमेरिकेत गेल्यानंतर आधी अमेरिकेतच आहे, सदस्य पण आहे. मी त्याच्याबद्दल बोलणार नाही, त्याच्यावरती कारवाई करणार नाही, कारण की अमेरिकेत राहू शकत त्यानं कारवाई करणार, कारण की भाचा हा मुलासारखा असतो. पण मग करणच्या जागी ताई अध्यक्ष झाली आता, आणि आता ही लेटेस्ट बॉडी आहे. तर आता उतरण्याचं कारण एकच, आता उतरण्याचं कारण एक की गेल्या वर्षभरापासून अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांचा पगार नाही. मला वारंवार त्यांचे फोन येतात, मला कोणी विचारत, मी संस्थेला बोलतो, मला कोणी विचारत नाही. आणि यांनी वारंवार डेलिगेशन नेलं. शेवटी आमच्या भावांची चर्चा झाली, म्हणजे सर्व परिवार माझ्यासोबत आहे. दादासाहेबांच्या बहिणी, दादासाहेबांचे भाऊ, माझे चुलत भाऊ, भगिनी, आम्ही चर्चा केली. त्या दोनच मार्ग होते. एक तर राजेंद्र गवई आणि रूपचंद खंडेलवालने राजीनामा देऊन या संस्थेतून बाहेर राहावं किंवा मग या संस्थेच्या विरुद्ध लढावं. आता ही वेळ आज का आली अमर भाऊ, मी सांगतो. अमर भाऊ आणि संजय भाऊ, ही वेळ आजच का, यशपाल भाऊ, की आजचा मुहूर्त का, राऊत साहेब कुठे ते दिसले होते तर मास्कमुळे कोणीच ओळखू येत नाही. तर आजचा मुहूर्त काय, फार महत्वाचा विषय आहे. आजचा मुहूर्त काय सगळेजण समजून घ्या. नाही आहे आले त्या कोणी कर्मचाऱ्यांपैकी 80 कर्मचारी त्यांनी असोसिएशन निर्माण केलेली आहे. 11 महिन्यापासून पगार नाही. उद्या जर नाही पण तुम्ही तिथेच बरं याच नाही ओपन होत असेल तर मला हरकत नाही. माझ्या घाबरून आले संस्थेकडून, बिलकुल मी इथे बसायला तयार नाही. नाही ओके ओके, मला तुमच्याशी भांडण, तुमच्यासाठी भांडायचंच आहे. तर या 80 कर्मचाऱ्यांपैकी जर कोणी जास्त कमी झालं, आम्ही 7च्या 7 जेलमध्ये जाऊ शकतो. मी आणि रूपचंद आम्ही आज जाऊ शकत नाही आजच्या प्रेस कॉन्फरन्स. यांच्यापैकी कोणी कमी जास्त केलं असे आहेत आमच्याकडे, म्हणजे जस्टिसला सोडून द्या, पण भरपूर वकील आहेत आमच्या भावा बहिणीमध्ये. असे इन्सिडेन्सेस आहेत. आता आम्ही फसू शकत नाही. आणि नुसतं फसण्यासाठी नाही, दादासाहेब गवईंची ही नावाने ही ट्रस्ट आहे. या ट्रस्टीमध्ये आदरणीय भूषणजी गवई ट्रस्टी होते ओरिजिनल. तांत्रिक कारणामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. एवढं भाग्य या ट्रस्टचं आहे की भूषण गवई याचे मेंबर होते. मग 47 शाखा, इतकी जुनी संस्था आज जसे हात द्यायला का आली? काय गैरप्रकार झाला काय? मी या कर्मचाऱ्यांसोबत आहे. जर का या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं तर डॉक्टर राजेंद्र गवई यांच्यासोबत आंदोलन करेल, रूपचंदजी सुद्धा राहतील. जर का या कर्मचारी रस्त्यावरती आले तर डॉक्टर राजेंद्र गवई रस्त्यावरती येतील. जर का या कर्मचाऱ्यांनी उपोषण केलं तर डॉक्टर राजेंद्र गवई त्यांच्यासोबत उपोषण करेल. आणि जर का डॉक्टर हे लोक कोर्टात गेले तर यांच्यासोबत मी सुद्धा कोर्टात जाईल. मी यांच्यासोबत आहे, विश्वस्तांसोबत नाही. आणि माझ्यासोबत रूपचंद खंडेलवाल सुद्धा आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याचे व नियमांचे उल्लंघन केलेले असून पदाचा व अधिकाराचा गैरवापर केलेला आहे. तसेच राजकीय पक्षाच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना व व्यक्तींना विद्यापीठात अनेक जागा नेमून दिल्यात. याकरिता कुलगुरूंवर चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. याबाबत राहुल तायडे यांनी पत्रकार भवनमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यांनी घ्यायला पाहिजे होती. आणि याचं नुकसान विद्यार्थ्यांचं कसं आहे, आता मला खूप जास्त नॉलेज आहे पण जेवढं आहे त्या विषयावर मी बोलतो की आपल्या यावर्षी फायनल इयरचे विद्यार्थी जे पास होऊन जाणार आहे ते भविष्यात कुठेही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणा किंवा कोणत्याही एक्झामच्या वेळेस दुसऱ्या युनिव्हर्सिटीच्या तुलनेत आपला विद्यार्थी जेव्हा तिथे राहील तेव्हा हे मार्क आपले पकडल्या जाणार आणि आपला विद्यार्थी तिथे डावलला जाईल. कारण की त्या जो विद्यापीठ कायदा आहे, UGCचे जे नियम म्हटलेले आहेत, त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे की ही परीक्षा तुम्ही स्वतः घ्यावी, युनिव्हर्सिटीने घ्यावी. जर तुम्ही घेतली नाही तर ती डिग्री ऑथेंटिक समजल्या जाणार नाही असे गाईडलाईन UGCच्या नियमात त्या कायद्यामध्ये डायरेक्ट दिलेले आहे. पण यांनी काय केलं की बघ तुम्ही कॉलेजला त्यांनी सांगितलं अधिकार दिले, तुम्ही पेपर घ्या, तुम्ही आम्हाला डायरेक्ट फक्त मार्क पाठवा. आणि आता येणार ॲडमिशनचा वेळ आहे
जे काही कॉलेज आहेत किंवा मोठे कॉलेज आहे, विद्याभारती आहे, भारतीय विद्यालय, वडनेरांनी कॉलेज, असे मोठमोठे जे काही प्रायव्हेट यांना ॲडमिशनच्या साठी सगळी चढाओढ राहते. हे सगळे करणार काय आहे की आपलं कॉलेज चांगल्या पदावर कसं येईल. तर मला आता येणारा रिझल्ट तुम्ही बघा, 100पैकी 98% रिझल्ट प्रत्येक कॉलेजचे टॉपर दिसतात आणि ज्याच्यात जो खरा विद्यार्थी आहे त्याचं नुकसान होतं. बरं, ते दाखवल्यावर सुद्धा त्या विद्यार्थ्याला त्याचा जो मान भेटायला पाहिजे की त्याची जे रिटर्न भेटायला पाहिजे मिळणार आहे का नाही. कारण की येणाऱ्या काळात जो जेव्हा फायनल इयर एक्झामच्या बेसवर नोकरीसाठी किंवा कोणत्या याच्यासाठी जाईल तर त्याला दुसऱ्या युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्याच्या तुलनेत डावलल्या जाईल. कारण की हे मार्क त्याचे पकडले जाणार नाही, त्याचे सेकंड इयरचे मार्क पकडून ते त्याचे पर्सेंटेज काढले जाईल. त्यामुळं माझी मिसेस MA सोशिओलॉजीला फायनल इयरला होती यावर्षी. जिथं पर्सेंटेज वाईज हा नुकसान नाही झाला पाहिजे त्यानुसार मी माझ्या मिसेसच्या माध्यमातून आम्ही जनयाचिका दाखल केली आहे. आजपर्यंत खूप लोक भांडतात, मोर्चे करतात, हे करतात, पण शाश्वत किंवा एक ठोस कोणी पाऊल उचलत नाही. की ह्या गोष्टीला पैसा लागतं, खर्च येते, त्रास होते, इमोशनली ब्लॅकमेलिंग होतात, टॉर्चर आणि प्रेशर पण होते. पण माझं मी स्वतः सक्षम असल्यामुळं मी हा मोठं पाऊल उचलला आणि कोणाचं प्रेशर येतं तर माझ्या सिस्टीममध्येच नाही. त्यामुळं हा मी घेतला आणि मला असं वाटतं की तुम्ही मला ह्या भरघोस मीडियानी सगळ्यांनी ह्या गोष्टीला सपोर्ट केला पाहिजे. मी 4-5 दिवस अगोदर पण तुमच्या काही मित्रमंडळांसोबत बोललो, पण मला ज्या पद्धतीचा प्रतिसाद पाहिजे होता तो मिळाला नाही. कसं नुकसान होणार आहे म्हणजे हे एक्झाम पुन्हा कोणी घेणार नाही, पण प्रत्येक वेळेस त्याला आजीवनपर्यंत हा आजचा दिवस त्याला भोगा लागणार आहे. कारण की त्याला प्रत्येक वेळेस तिथून डावलल्या जाणार आहे. हे विद्यार्थ्यांना माहिती, सगळ्या लेक्चरना माहिती, पण ते कोणी लक्ष घेत नाही, सगळे दबलेले राहतात. मला समजत नाही की शिक्षण क्षेत्रात तरी कोणी ह्या पद्धतीचं वागणूक नाही दिली पाहिजे, हे असं आमचं मत आहे. आणि हा विषय आता एवढाच विषय होता आमचा, हा विषय टॉप पडतो. अजून काही एक नजर टाकूया अमरावतीच्या कोरोना रिपोर्टवर. पुन्हा एकदा ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल 73, SCN चॅनल 9, सिटी केबल चॅनल 92, इन BCN नागपूर 746 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.